गरमीमध्ये सगळ्यांना थकवा आणि कमजोरी येते. तर आजचे हे लाडू गरमीवर रामबाण उपाय ठरणार आहेत. आजचा बनवलेला एक लाडू तुम्ही खाल्ला, दिवसभर तुम्ही एनर्जेटिक राहाल. आणि हे लाडू बिना गॅस, बिना साखर, बिना तेल, अगदी 10 मिनिटात हे लाडू तयार होतात. आजची ही रेसिपी पौष्टिक तर आहेच, सोबत लहान मुले, मोठी माणसे, वयोवृद्ध लोक यांच्यासाठी अगदी पौष्टिक असे हे लाडू तुम्हाला तंदुरुस्त ठेवतील. तेही गॅस न वापरता बनवल्यामुळे कमी खर्चिक ही रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथे मी 1.5 वाटी चणे घेतलेले आहेत. हे चणे अगदी पौष्टिक असे असतात, पण मुले हे असेच खायला मागत नाहीत. त्यापासून कोणता तरी पदार्थ आपण बनवून दिला तर ते खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने मी 1.5 वाटी चणे घेतलेले आहेत आणि हे चणे आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं भांड्यांचा पसारा न करता, आपण जास्तीचा पसारा न करता मिक्सरमध्येच हे मी चणे वाटून घेतलेले आहेत. यामध्येच तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकायचे आहेत. मी इथे काजू आणि बदाम दोन्ही छोट्या वाट्या, एक-एक वाट्या टाकलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट सकट. तुम्ही अखंड टाकल्यानंतर तरी देखील चालते. पण मला थोडे बारीक पाहिजे म्हणून मी बारीक टाकलेले आहे. तर आता इथे मी 4 चमचे तूप घातलेलं आहे आणि 2 चमचे मी डिंक घेतलेला आहे. तर डिंक लाडवामध्ये मी असाच अख्खा टाकणार आहे. त्याने जरा असं खाताना दाताखाली क्रिस्पी लागतं, त्यामुळे मुलांना ते खूप आवडतं. म्हणून अशा पद्धतीने मी डिंकाचा वापर यामध्ये केलेला आहे. तुम्ही इथे डिंक स्किप देखील करू शकताय. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा डिंक तळून घ्यायचा आहे. कारण मी कमी तूप घातलंय त्यामुळे त्याला वेळ लागतो तळून घ्यायला. तर अशा पद्धतीने एवढंच 4 चमचे तूप मी इथे वापरलेलं आहे आणि अशा पद्धतीनं छान खरपूस आणि क्रिस्पी असा हा डिंक मी तळून घेतलेला आहे आणि गॅस बंद करायचा. तुम्ही बघू शकता छान लाल-लाल आणि व्यवस्थित आपला डिंक भाजला गेला आहे. आता इथे मी 1.5 वाटी चण्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तो गूळ मी बारीक किसून असा घेतलेला आहे आणि तो यामध्ये आता घालायचा आहे. आणि यामध्येच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे, पण असं थोडंसं ड्राय होतं, म्हणून यामध्ये मी तुपाचा वापर करणार आहे. तर इथे मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. 10 ते 15 वेलची घातलेली आहेत बारीक करून आणि अशा पद्धतीनं आपल्याला हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहे. थोडे नरम होईपर्यंत आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. मला थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून अजून 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि थोडासा फूड कलर, लेमन कलर आहे, थोडासा कलर छान यावा म्हणून 5 ते 6 थेंब मी फूड कलरचे वापरलेले आहेत. तर अशा पद्धतीने एकदम नरम होईपर्यंत आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकताय फूड कलर घातल्यामुळं आणि अशा पद्धतीने एकदम नरम असं हे अ, आपण गॅसचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे असे हे नरम आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचे आहे. तुमचं जर मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर अजून 2 चमचे तूप घातले तरी चालण्यासारखे आहे. चिमूटभर मीठ घातलेलं आहे मी चवीसाठी आणि आता यामध्ये जे आपण तळून घेतलेला डिंक होता तो यामध्ये घालायचा आहे. तर तो थोडासा दाताखाली येण्यासाठी मी मिक्सरला लावलेला नाही. तो असाच घातलेला आहे आणि थोडं-थोडं मी मोठे-मोठे तुकडे आहेत ते छोटे-छोटे मी थोडे हाताने करून घेते. अशा पद्धतीनं आणि ते खाताना दाताखाली आले ना ते छान लागतात म्हणून. तर अशा पद्धतीनं हे थोडे-थोडे बारीक करून घेतले आणि आपण लाडू वळायला सुरुवात करायची. अगदी छान व्यवस्थित असे हे लाडू वळले जातात आणि एकदम नरम असे हे लाडू होतात. अगदी कोणीही खाऊ शकेल इतके नरम पेड्यासारखे हे लाडू होतात. हलक्या हाताने तुम्हाला आवडेल तेवढा मोठ्या आकाराचा तुम्ही लाडू वळू शकताय. मी मध्यम आकाराचा लाडू इथे वळलेला आहे आणि अगदी अलगद हा लाडू वळला जातो. तुम्ही बघू शकता अगदी 5 मिनिटात, 10 मिनिटाची प्रोसेस आहे फक्त हे लाडू होण्यासाठी आणि अगदी पौष्टिक असे हे लाडू आहेत. तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा. इथे बघा इतका सुंदर लाडू झालेला आहे. मुलांना कळणार देखील नाही की हे चण्यापासून बनवलेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय इतके सुंदर लाडू झालेले आहेत. तर रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे लाडू आवडले का मला ते देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही हे लाडू नक्की बनवून बघा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.